विकासाच्या मुद्द्यावर जर पाहिलं तर सुजय विखे पाटील यांचं थोडंसं समाजामध्ये बोलबाला आहे। कारण का आमच्या गावाला तसं खासदार साहेबांनी काही कोणा फुलाची पाकळी आपल्या गावाला त्यांनी दिलेली आहे। इथं लंकेताई उभं राहणार असेल तर आमच्यासारख्या महिला नक्कीच त्यांना पाठिंबा देतील आणि त्यांनी चांगलं काम करावं हे आमच्या सगळ्यांतर्फे त्यांच्याकडनं अपेक्षा राहतील। आता सुजय विखे हे जरी कानाडोळा आमच्याकडे केला असला पण आता ते उभे राहिले निवडून आम्ही हक्काने त्यांना आमचे कामं सांगू। निलेश साहेबांचं ना हार्दिक स्वागत आमचं कायमचं। पण कांद्याला बाजार सफरचंद आणि माल 12 रुपयाने घालते याचं काय। खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी देखील त्या ठिकाणी साखर डाळ वाटपेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। फक्त कमीत कमी आम्हाला विखे साहेबांना एकच बोलायचं, फक्त पिण्याचं पाणी आम्हाला द्या, बाकी काहीच नाही बोलायचं बस। चांगली गोष्टी महिलांपैकी नाही करा उभं राहतील, आम्ही त्यांना साथ देऊ, पण त्यांनी जेवढे काम आहेत ना ते केले पाहिजे महिलांसाठी। राज्यात यंदाचं 2024 हे वर्ष निवडणुकांचं आहे। लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका ह्या होणार आहेत। लोकसभा निवडणुका हे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, तर नगर दक्षिण लोकसभेच्या अनुषंगाने लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, मतदारसंघांमध्ये विकास झालाय का, तसेच कुठला लोकप्रतिनिधी योग्य आहे, तर कोणाला तिकीट मिळणार याबाबत आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। लोकसभा निवडणुका येणार आहेत आता काही दिवसांमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार योग्य आहे, कोणाला मतं दिली पाहिजेत, भाजप राष्ट्रवादी, काय वाटतं? उमेदवार आणि पक्षापेक्षा विकासाच्या दृष्टीने जो विकास करेल त्यांनाच खऱ्या अर्थानं म्हणजे नाही का जनता निवडून देईल। कारण आता जनता खूप हुशार झाली, जो विकास करेल। आता मागचा इतिहास पाहिला तर मोदी सरकारने अनेक अशा योजना आणल्या, पण त्या ग्रामीण भागापर्यंत काही योजना अजून पोहोचल्या नाहीत। तर जनता नक्कीच विकासाबरोबर जो योग्य उमेदवार असेल त्याला निवडून देईल। आज विचार केला तर आज भाजपकडून विद्यमान खासदार आहेत सुजय विखे पाटील, मात्र आता जी येणारी लोकसभा आहेत तर खुद्द पक्षातूनच राम शिंदे यांनी देखील आहे ना लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तर कसं पाहता तुम्ही, एकाच पक्षांमध्ये ही गटबाजी सुरू झालेली आहे आणि तिकिटासाठी आता ही जी चर्चा चालू आहे, तर कसं पाहता भाजपच्या उमेदवार कोणाला तिकीट भेटेल किंवा काय वाटतं तुम्हाला? तसं पाहिलं तर सगळ्याच पक्षामध्ये पक्षांतर म्हणजे सगळ्या कुरकुड्या एकमेकाच्या विरोधात चालू येतं। खऱ्याने पाहिलं तर जनता पण ते समक्ष पाहू राहिली सगळ्या डोळ्यांनी की शिवसेना असेल, BJP असेल, काँग्रेस असेल। आता जरी पाहिलं तर आपण महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं एकत्र सरकार आहे आणि नक्कीच 3 पक्षाचं सरकार एकत्र असताना सुद्धा अनेक विकासांना कुठंतरी खीळ बसली जाते, हे पण जनतेने नक्कीच ओळखलंय आणि जनता याचा नक्कीच विचार करेल। एकाच पक्षामध्ये 2 जे प्रबळ नेते आहेत त्यांच्याकडून उमेदवारीची आहे ना जाहीर घोषणा केल्या जात आहेत। कसं पाहता, भाजपचे विद्यमान खासदार आहे, राम शिंदे देखील भाजपतच आहेत, कोणाला तिकीट भेटेल विकासाच्या मुद्द्यावर काय वाटतं तुम्हाला? नाही, विकासाच्या मुद्द्यावर जर पाहिलं तर सुजय विखे पाटील यांचं थोडंसं समाजामध्ये बोलबाला आहे। कारण आता सध्या राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आहेत आणि सुजय विखे पाटील यांनी काही दिवसामध्ये रस्ते असतील, बाकीचे विकास कामे मोठ्या प्रमाणात केल्यामुळे राम शिंदेपेक्षा आता तरी नक्कीच सुजय विखे पाटील वरचढ आहेत। ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात। बाबा, काय वाटतं कोणाला तिकीट मिळेल आणि कुठल्या मुद्द्यांवरती तिकीट मिळालं पाहिजे? विकासाच्या मुद्द्यावर तिकीट मिळालं पाहिजे हे रास्त आहे, परंतु कसं आहे की तिथं एवढी रस्सीखेच चालू आहे तिकिटा संदर्भामध्ये, तरी आपले जे मतं आहेत, आपले जे मतं आहेत, आम्हाला कसं वाटतं की गावचा विकास करण्याकरता की भारदस्त असा आम्हाला खासदार पाहिजे, तर हे बरोबर। आता सुजय विखे हे जरी कानाडोळा आमच्याकडे केला असला पण आता ते उभे राहिले निवडून आम्ही हक्काने त्यांना आमचे कामं सांगू। तुम्ही मागच्या इलेक्शन उभे असताना जे शब्द दिले तुम्ही ते पूर्ण करा असं आम्ही त्यांना सांगू। तेव्हा सुजय विखेला जर मिळालं तिकीट तर आमच्या गावचा विकास होऊ शकतो। विद्यमान खासदार होते, गावातले काही प्रश्न सुटलेत का किंवा काही अडचणी आजही प्रलंबित आहेत का, काय वाटतं? गावातले प्रश्न आमचा महत्त्वाचा मी मागाशी सांगितलं की आम्हाला आता सध्या प्यायला पाणी नाही, अक्षरशः टँकरचा प्रस्ताव आम्ही ग्रामपंचायतीने दिलेला आहे। आमचं महत्त्वाचं म्हणजे ही जी साखळी योजना आहे
म्हणजे हे जे विसापूर तलावामधून जे पाणी येतं आहे ते साखळाईचं उचललं गेलं तर आमचे जवळजवळ हे सगळे गावं बागायती होते. प्रसंगांती आमचे तलाव भरले, बंधारे भरले. ज्या वेळेला ओव्हरफ्लोचं पाणी येतं ते जरी आम्हाला मिळालं तरी आमच्या गावचा विकास होईल. महत्त्वाचा मुद्दा आम्हाला साखळाई योजना ही झाली पाहिजे हीच आमची इच्छा आहे. आज राज्यात महायुतीचं सरकार आहे. एकीकडं सुजय विखे पाटील हे भाजपकडून दावेदारी करता येतं लोकसभेसाठी, तर महायुतीचं सरकार असताना कुठंतरी राष्ट्रवादी निलेश लंके हे देखील त्या एक पक्ष घटक आहे त्यांचा, तर स्वतः त्यांच्या पत्नी राणी लंके ह्या देखील आता लोकसभेची उमेदवारी जाहीर करतात, आम्ही लोकसभा लढवणार. तर महायुतीमध्येच कुठेतरी बिघाडी आहेत आणि मग त्याच्या मार्फत जर समजा उद्या तुम्ही निवडणुकीला मतदान करणार आहे तर तुम्हाला वाटतं का की विकास होईल? पक्षांतर्गतच त्यांच्यामध्ये वाद आहे. तर कसं होतं की प्रादेशिक मतदान प्रक्रिया ज्या टायमाला चाललेली जाते आणि देशाची एकात्मिक संघटना ज्या टायमाला साधली जाते तर त्या टायमाला आम्ही निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारबरोबरच आहोत. कारण गेल्या 10 वर्षामध्ये विकास करत असताना भारताचे आदर्श पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो देशाचा विकासात्मक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन केला, शैक्षणिक वारसा जतन केला, तर त्याच्या अनुषंगाने की प्रादेशिक पक्षामध्ये कोण कुठं कुणाला तिकीट दिला हा विषय महत्त्वाचा नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल तर त्याच्या पाठीमागं खंबीरपणे आम्ही सगळेजण उभं राहणार आहोत. उद्या जर समजा महायुतीने असं ठरवलं की ही जी जागा आहे, नगर दक्षिणची जागा आहे, ती लंकेंना, राष्ट्रवादीला जागा दिली, तर उद्या तुम्ही लंकेंच्या बाजूने प्रचाराला उभे राहणार का किंवा त्यांना मतं देणार का? पक्ष आदेश पाळणं हा सामान्य जनतेचं कामच नाही आहे. तर तो एक जे ठराविक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी त्यांचा पक्ष आदेश पाळण्याचं काम करावं. सामान्य जनतेला जो तळागाळामध्ये येऊन जो विकास करेल, सामान्य माणसाला जो न्याय देऊ शकतो, जो शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, तर त्याच्या पाठीमागे निश्चितपणाने लोक जातील. असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही ह्याचंच पारडं चालवलं पाहिजे, त्याचंच पारडं चालवलं पाहिजे, असं काही गरजेचं नाही आहे. आज नगर दक्षिणमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुजय विखेंकडून साखर व डाळीचं वाटप केलं जात आहे. एकीकडे असं सांगितलं जात आहे की लोकसभेच्या अनुषंगाने ही साखर पेरणी झाली, तसंच दुसरीकडं देवदर्शनाच्या मार्फत लंकेंनी देखील लोकसभेची तयारी केली जाते. कसं पाहता तुम्ही लोकसभेच्या अनुषंगाने ही जी काही रणनीती आखली जाते, तर काय वाटतंय, मतदार जागृत आहे का? कुठल्या त्यांना ते आकर्षित होणार का या गोष्टींना? हे कुठलाही उमेदवार उभा निवडणुकीच्या प्रांगणामध्ये ज्या टायमाला राहतो तर त्याचं एकच स्वप्न असतं की निवडून यावं. निवडून येण्यासाठी प्रत्येक प्रकारचा हातखंडा तो त्या ठिकाणी वापरत असतो आणि लोकशाही पद्धतीने कुणाला तरी काहीतरी प्रलोभन दाखवणं हा जरी इलेक्शनच्या दृष्टीने तो चुकीचा विषय जरी असला तर त्या ठिकाणी दान करण्यावरती कुठल्या गोष्टीचं बंधन नाही. मग आज एक निलेशजी लंके साहेब असतील, त्यांनी जर त्या महिलांना घेऊन जाऊन जर देवदर्शनासाठी तयारी जर केलेली असेल तर त्या ठिकाणी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी देखील त्या ठिकाणी साखर डाळ वाटपेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागचं इंटेन्शन काय आहे की तर जो जनसामान्य माणसं, आज एक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ लढवायचा म्हटलं तर 700 गावं आहेत आणि 700 गावामध्ये त्या खासदाराला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचता येणं शक्य नाही. कुठलाही उमेदवार उभा निवडणुकीच्या प्रांगणामध्ये ज्या टायमाला राहतो तर त्याचं एकच स्वप्न असतं की निवडून यावं. निवडून येण्यासाठी प्रत्येक प्रकारचा हातखंडा तो त्या ठिकाणी वापरत असतो आणि लोकशाही पद्धतीने कुणाला तरी काहीतरी प्रलोभन दाखवणं हा जरी इलेक्शनच्या दृष्टीने तो चुकीचा विषय जरी असला तर त्या ठिकाणी दान करण्यावरती कुठल्या गोष्टीचं बंधन नाही. मग आज एक निलेशजी लंके साहेब असतील, त्यांनी जर त्या महिलांना घेऊन जाऊन जर देवदर्शनासाठी तयारी जर केलेली असेल तर त्या ठिकाणी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी देखील त्या ठिकाणी साखर डाळ वाटपेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागचं इंटेन्शन काय आहे की तर जो जनसामान्य माणसं, आज एक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ लढवायचा म्हटलं तर 700 गावं आहेत आणि 700 गावामध्ये त्या खासदाराला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचता येणं शक्य नाही. मग त्याच्या माध्यमातून कुठंतरी तुमचं साखर वाटप हे, डाळ वाटप हे, याच्या माध्यमातून प्रत्येक मतदार, प्रत्येक ग्रामस्थ त्या ठिकाणी जोडला जातो, विचारांचं आदान प्रदान केलं जातं, त्या ठिकाणी तक्रारीचा पाडा वाचला जातो की आमचं हे काम होणं बाकी आहे, ते काम होणं बाकी आहे आणि ह्याच माध्यमामधून त्या ठिकाणी दोघांची तयारी चालू आहे. उद्या जे काय पक्ष पार्टी निर्णय घेतील, पक्षश्रेष्ठी ज्याचे त्याचे निर्णय घेतील तर तो विषय, परंतु आम्ही सगळेजण फक्त विकासाभिमुख निर्णय जो घेईल आम्ही फक्त त्याच्या बाजूने आहोत. येणाऱ्या लोकसभेमध्ये आता सध्या विद्यमान खासदार आहेत भाजपचे सुजय विखे पाटील, मात्र आता निलेश लंके यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या
राणी लंके यांनी देखील आता लोकसभेची उमेदवारी जाहीर केली, लोकसभा लढवणार असं म्हणतात. तर काय वाटतं, एक महिला लोकप्रतिनिधी इच्छुक आहेत, तर कोणाला मतदान करताल? खूप चांगलं वाटतंय सर की पहिल्यांदा महिला याच्यासाठी उभे राहत आहेत. जसं राष्ट्रपती आपल्या प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या होत्या तेव्हा नक्कीच त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं एक महिला म्हणून. तसंच जर इथं लंकेताई उभं राहणार असेल तर आमच्यासारख्या महिला नक्कीच त्यांना पाठिंबा देतील आणि त्यांनी चांगलं काम करावं हे आमच्या सगळ्यांतर्फे त्यांच्याकडनं अपेक्षा राहतील. त्यांनी विकासाची कामं केली पाहिजेत. अगदी महिलांचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते तळागाळापर्यंत ज्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यावरती काय होतं, 100% कोणीच समाधानी नसतं. जनमानसात कधी काम तुमचं चांगलं दिसतं जेव्हा तुमचा विकास दिसून येतो आणि ते जनमानसात जेव्हा कळतं तेव्हा जाणवतं की तुम्ही खरंच काम करताय. आज लोकप्रतिनिधी असो किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका असो, ज्यावेळेस महिलांना संधी देण्याची गोष्ट केली जाते तर पुरुषप्रधान देश म्हणून पुरुषांचीच उमेदवारी असते. तर आता कुठेतरी महिला लोकप्रतिनिधी समोर येतं, कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे? सगळ्यात पहिल्यांदा 50% आरक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हापासून खूप चांगलं समाधान मिळालं, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यात येत नाही. जसं तुम्ही सांगितलं, भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती, आणि आजही खूप चांगल्या समाजामध्ये जसं कुटुंब असतील, चांगले कुटुंब असेल तर ते महिलांना बाहेर पडायला संधी देत आहेत. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण, मी भापकर कुटुंबातून आहे. माझ्या मिस्टरांनी मला व्यवसायामध्ये संधी दिली आणि स्वतः फ्रीडम दिलं की त्याच्यावरती होल्ड ठेवलं नाही की तुम्ही काय करताय. असं जर प्रत्येक क्षेत्रात जर महिलांना संधी दिली तर खूप चांगला बदल घडेल सर. कारण महिलांमध्ये खूप मोठी शक्ती आहे की जी ते कामामध्ये उतरवल्याने ते 100% प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना चुकीच्या गोष्टींकडे जाण्याचा त्यांचा मानस नसतो. ताई, तुम्हाला काय वाटतं की उद्या जर समजा राणी लंके या स्वतः निवडणुकीमध्ये उतरल्या एक राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून, तर काय वाटतं, काय प्रमुख मागण्या असतील तुमच्या ज्या की महिलां म्हणून तुम्ही त्यांच्याकडे करता? चांगली गोष्टी महिलांपैकी नाही का राणी लंके उभं राहतील, आम्ही त्यांना साथ देऊ. पण त्यांनी जेवढे कामं आहेत ना ते केले पाहिजे महिलांसाठी. काय मागण्या असणार तुमच्या, काय कामं, म्हणजे कुठले प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे? अंगणवाडींचा एक प्रश्न आहे त्याच्यावरती, आणि शिक्षक भरतीचा प्रश्न, म्हणजे नोकऱ्याबद्दल. जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडून कामं झाली आहेत नाही. मग आता जर समजा येणाऱ्या काळात जर समजा महिला लोकप्रतिनिधी असतील तर काय भूमिका असेल तुमची? नाही काय सांगू शकत. म्हणजे एक महिला म्हणून तुम्ही काही मागणी करताल. आता समजा राणी लंके या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुमच्याकडे मतांसाठी आल्या तर काय भूमिका मांडता तुम्ही त्यांच्याकडे, काय अपेक्षा असतील तुमच्या? अपेक्षा एवढ्याच असतील, म्हणजे त्यांनी नोकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि अंगणवाडींचे जे आहे ना मानधन वगैरे ते पण वाढवलं पाहिजे, हे प्रश्न असतील. पक्षांतर झाले तर बऱ्यापैकी आणि वाटाघाटी झाल्या तर पक्षांमध्ये फूट पडलेली आहे. आता वेगवेगळे पक्ष नाही का, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे, शिवसेनेत फूट पडली आहे. तर आता येणारी लोकसभा जर विचार करताय तुम्ही तर काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली पाहिजे? तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही स्वतः मतदान करता? ही फूट ही पडणी संविधानाला हानिकारक आहे. ही कोणत्याही पक्षात असं व्हावं नाही पुढल्या इथून काळात. कारण का फूट पडणं ही एक समाजाच्या दृष्टिकोनाने एक अडचणीची बाजू आहे. आणि आपण जर पाहिलं तर कोणताही पक्ष आला तर त्याच्या पद्धतीने ते काम करीन. पण ग्रामीण भागाच्या हिशोब पाहिला तर आजचं सरकार पाहिलं तर मला व्यवस्थित वाटतं. कारण का कोणी बी आलं ग्रामीण भागात तर काम होणं एवढं सगळ्याच्या 5 वर्षात सगळे कामं होणार नाही आपले ग्रामीण भागातले, सिटीतले, कुडाले. काही का होईना फुलाची पाकळी सरकार देतं, पण त्याच्यात आपल्याला आपण बी समाधान मानलं पाहिजे. कारण का कोणतंही सरकार आलं तर 700 गावांना आपल्याला खासदार किती वाटायला येईल, किती कामं येतील, त्यांनी कामं किती आणायचे 5 वर्षात आणि किती गावात किती कामं करायचे, हे बी एक प्रश्न आहे माझ्या मताने. कारण का आमच्या गावाला तसं खासदार साहेबांनी काही का होईना फुलाची पाकळी आपल्या गावाला त्यांनी दिलेली आहे. एक सभामंडप म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा पाण्याचं काही होईना. जर त्यांनी मांडलं प्रश्न, आमची जर साखळा योजना आणली तर खूपच चांगलं होईल आणि त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावे. आज लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं, आता 3 मतब्बर नेते ना या रिंगणात उभे आहेत. एकीकडं सुजय विखे पाटील आहे, दुसरीकडे निलेश लंके आहेत आणि राहुरीतून विचार केला तर प्राजक्त तनपुरे देखील लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर काय वाटतं, तुम्ही कोणाला मतदान करताल किंवा कुठल्या नाही का तुम्हाला कुठल्या पक्षाला मत देऊ वाटणार? निलेश साहेबांचं ना हार्दिक स्वागत आमचं कायमचं.
पण कांद्याला बाजार सफरचंदावर माल 12 रुपयाने घालतात, याचं काय? मग काय मागणी काय करता तुम्ही? जर आता निवडणुकीला मतदान करणार आहे तर काय वाटतं तुम्हाला? काय ते बाजार हे सरकार म्हणजे काय मोदी 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 नुसतं मोदीच काय असं मला म्हणायचं, बाकी काय नाही. नुसतं आलं ग्रँड आलं गेलं ती याच्यावर चाललंय काय सगळं. मागणी काय राहणार तुमची? मागणी आमची 2500 रुपयाने पाहिजे, बाकी काय नाही. कांद्याचा माल आमचे डिपू पडे 12 रुपयाने चाललाय माल. मग एकीकडे मोदी सरकारकडून वेगवेगळे अनुदान जाहीर केले जाते, तुम्हाला काय वाटतं की मोदी सरकारकडून अनुदान जाहीर केलं जातंय, बाजार भाव दिले जातात? काहीच येत नाही. शरद पवार साहेब चांगले होते, काहीच नाही मोदीकडून. तुमचं मी स्पष्ट सांगतो. उद्या जर तू 29 एकर जमीन आहे बरं का, मी काय बोलणार घाबरत नाही गाव पंचायतीवरचे. 29 एकर जमीन आहे मला, माझा डिपू पडे. तुमचं म्हणणं आहे का मग राष्ट्रवादीचं सरकार आलं पाहिजे? शरद पवार साहेबच आले पाहिजे, माझं अशी इच्छा आहे. आपण आता स्वतः राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे. आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले. लंके उभे राहिले तर लंकेंना मतदान करणार की प्राजक्त तनपुरेंना मतदान करणार? पाहू ना, प्राजक्तकडे नाही आम्ही जी. पण तुम्ही लंके साहेब म्हणतायत, पण लंके साहेब स्वतः शरद पवारांच्या गटात नाही, तर मग मतदान कोणाला करणार? आमचं आम्ही पाहू ना, आम्ही ग्रॅज्युएट आहेत राव, एवढं सोपं नाही. म्हणजे ते काय तुमचे प्रश्न सोडल त्याला तुमचं मतदान आहे. 2 मिनिटं बोलू दे. बोला. शरद पवार साहेब आमचे खानदानी माणूस आहे, महाराष्ट्रातला माणूस आहे, आणि आमचा तो माणूस ना आम्हाला महाराष्ट्राला सांभाळणारा माणूस आहे, एवढंच महाविनंती. बाबा, लोकसभेच्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला? कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली पाहिजे? आता जे पक्षांतर झालेले आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे, कसं पाहता तुम्ही लोकसभेच्या अनुषंगाने? माझी सैनिक आहे आणि यामध्ये मला एकच म्हणायचं, जी काय बजेट आहे 24-25चं, ते बजेट जे आहे निम शेतकऱ्यासाठी खर्च पाहिजे आणि निम बाकी इतरांकरता खर्च पाहिजे. दुसरी गोष्ट, कांदा एकदम म्हणजे शेतकऱ्याचा एकदम मातीत गेलाय. 5 आणि 6 आणि 8 आणि 7 रुपयावरच आलेला आहे. तर कांदा ही शेतकऱ्यांना व्यवस्थित बाजार देऊन त्याचं काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. लोकसभा निवडणुका येत आहेत, कसं पाहताय? कोणाला मतदान केलं पाहिजे? कुठलं कसं येऊ, फक्त आम्हाला साखळ्या योजना, पाणी आम्हाला पिण्याचं तरी द्या. नका का शेतीला आहे ना, पण पिण्याचं पाणी द्या. कोणते सरकार येऊ, सुजय पाटील येऊ, लंके येऊ, शरद दादा येऊ, आमके डमके कोणी येऊ, फक्त आम्हाला साखळ्या योजनेचं पाणी पिण्यापुरतं द्या. फक्त एवढीच आमची तक्रार आहे. आणखी विकास कामं काय अपेक्षित आहे तुम्हाला? आमचे बाळासाहेब आराने भरपूर केलेत काय, आणि जी काय राहिले ते बी होणारच येतं. पण फक्त कमीत कमी आम्हाला विखे साहेबांना एकच बोलायचं, फक्त पिण्याचं पाणी आम्हाला द्या, बाकी काहीच नाही बोलायचं. बस. कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करणार तुम्ही आता? आम्ही मतदान कुठेही करू, पण तुम्ही काम करा. खासदार साहेबांना बी सांगायचंय, आम्ही तुमचेच येतं, तुम्ही आमचे येतं. आम्हाला कमी कमी पिण्याचं पाणी द्या ना, शेतीला नसू द्या. खासदारांच्या कामावरती काही नाराजी वगैरे तुमची? आम्ही नाराज आहेत ना खासदार साहेबांवर. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं 2-3 वर्षापूर्वी, 3 वर्ष झाले जवळजवळ. आम्ही तुम्हाला पाणी देऊ, साखळ्या योजना आम्ही मंजूर केली, 2 कोटीचं आम्ही आमकं केले, तिथं कागद टाकले, तिथं फालणं केलं, बिस्तानं केलं, आमकं केलं, टमकं केलं. पाणी नाही, काहीच नाही, गावात पाणी बी सुद्धा नाही. एकीकडे आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगावरती लोकांना फक्त केवळ आणि केवळ विकास कामं, आमची कामं झाले पाहिजे या मुद्द्यांवरती आम्ही मतदान करणार, असं जाहीरपणे आणि ठामपणे लोक सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्सअप मराठी, अहमदनगर.